तर नमस्कार मित्रांनो, कसं काय यूट्यूब. मी आज तुम्हाला सांगणार आहे ट्रॅक्टर कशा पद्धतीने चालवायचा, क्लचचा योग्य वापर, कोणत्या गिअरला किती रेस ठेवायचा व किती रेसला कोणता गिअर ठेवायचा हे योग्य पद्धतीने सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. काय मित्रांना गिअर चेंज करते वेळेस अडचण येते. ते अर्ध क्लच दाबतात व कर्र असा गिअरचा आवाज येतो, त्यामुळे गिअर क्लच प्लेट जाणे, गिअर्स खराब होऊन ट्रॅक्टरचे त्या अशी इश्यू होऊ नये म्हणून योग्य पद्धतीने वापर करायचा असतो. तुम्ही योग्य पद्धतीने ट्रॅक्टर चालवायला शिकला तर तुमचं वेळ वाचेल, डिझेल वाचेल, इंधनाची बचत होईल व इंजनाला काही प्रॉब्लेम होणार नाही. तर चला सर्वप्रथम मी सांगतो, हा माझा कुबोटा 2741 CS 27 HP ट्रॅक्टर आहे. मित्रांनो, कुबोटाचा ट्रॅक्टर खूप खास आहे, खूप चांगला आहे. 4 वर्ष झाली मला कंप्लीट, अजून काहीच खर्च नाही व कुठलं काम नाही. तर चला मित्रांनो, सर्वप्रथम आपण ट्रॅक्टरवरती बसून घेऊ. हा ट्रॅक्टरचा स्टेअरिंग असतो, सगळ्यांना माहितीच असेल. मित्रांनो, हे एक लक्षात घ्या, सर्व ट्रॅक्टर्सना किंवा सर्व फोर व्हीलरना डाव्या पायात क्लच असतो. हा काय असतो मित्रांनो, डाव्या पायातला क्लच असतो, क्लच. हे लक्षात घ्या मित्रांनो. काय मित्रांनो माहीत असेल, काय न माहीत असेल, मी सांगतोय, हा क्लच असतो. परत उजव्या पायाला घेतला तर हा 2 ब्रेक असतो, 2. तर काही मित्रांना कळत नसेल की हे 2 काय आहेत आणि मधली पट्टी काय असते ही. तर हे मित्रांनो काय असतं माहिती का, आपल्याला डाव्या साईडचा ब्रेक दाबायचा असलो तर हा ब्रेक दाबायचा असतो, आणि एखाद्या दिवस उजव्या साईडचा ब्रेक दाबायचा असलो तर हा ब्रेक दाबायचा असतो. तर दोन्ही आपल्याला दाबायचे असेल तर ही पट्टी मधून टाकायची अशी आणि दोन्ही दाबता येतो. तर काय मित्रांना प्रश्न पडला असेल की एकच ब्रेक 2 वेळेस का दिला असेल की तर त्यांच्यासाठी सांगतो की आपण काम करते वेळेस, एखाद्या वेळेस पाळी मारते वेळेस, कोळवते वेळेस, पेरणी करते वेळेस या सिंगल ब्रेकचा किंवा रिव्हर्स घेताना याचा उपयोग होतो. यामुळे 2 ब्रेक दिलेले असतात. तर ते झाल्यानंतर ब्रेकचं झालं मित्रांनो. आता हे ट्रॅक्टरची रेस असते. काय ट्रॅक्टरना इथं असते, काय ट्रॅक्टरना इथं असते. कुठले पण एक थोडं इथे असतं ट्रॅक्टरना, कोबोटाला इथे आहे. हा रेस असतो ट्रॅक्टरचा. तर तुम्ही इथे पाहू शकता, हे मित्रांनो गिअर्स आहेत ट्रॅक्टरचे. हे हाय, हे मध्ये केल्यानंतर आपल्याला एक लक्षात घ्या मित्रांनो, काही गिअर चेंजताना, कुठलाही गिअर चेंज करताना आपल्याला क्लच दाबून गिअर चेंज करायचा. हा घेतलो आपण न्यूट्रलमध्ये, हा न्यूट्रलमध्ये ट्रॅक्टर आला आता सध्या. तर हा मीडियम आणि हा लो. काही कामे मित्रांनो मीडियममध्ये करायचे असतात, काही कामे मित्रांनो लोमध्ये करायचे असतात. तर हे झालं मित्रांनो, गिअरचं झालं. तर हा पिवळा काय असतो मित्रांनो, हे बघा, एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला. हे 540 RPM व 750. हे काय असतं मित्रांनो, हे रोटर गिअर आहेत मित्रांनो. रोटर कोणत्या ठिकाणी 750 वापरतात, कोणत्या ठिकाणी 550 वापरतात. मिनिमम 550 वापरतात मित्रांनो रोटर गिअरसाठी. ह्या साईडला बघायला गेलं तर हे बघा, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि इथे घेऊन हा रिवर्स. हे मित्रांनो रिवर्सचे 1 आणि फॉरवर्डचे 3 गिअर आहेत मित्रांनो ह्या साईडला. आणि इथे पाहिलं तर हे पट्टी, हे DC, हे PC, हा DC, हा PC. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण ट्रॅक्टर व कोणतीही गाडी चालू करताना पहिल्यांदा आपण क्लच दाबायचं मित्रांनो. क्लच कोणतेही ट्रॅक्टर कोणतेही यूज करा तुम्ही, कोबोटा असो, सोनालिका असो, जॉन डिअर असो, अर्जुन असो, महिंद्राचं कोणतेही ट्रॅक्टर असो, क्लच दाबायचे आपल्याला पहिल्यांदा. आपल्याला जर हँडब्रेक असेल, गाडी ट्रॅक्टर पुढे किंवा मागे जात असेल तर आपल्याला पायाने ब्रेक दाबायचे. हे बघा, ब्रेक जर जात नसेल तर काय अडचण नाही. तर आपल्याला क्लच दाबून सर्वप्रथम आपला ट्रॅक्टर न्यूट्रलमध्ये करून घ्यायचा आहे. हे आपण न्यूट्रलमध्ये केलो. काय ट्रॅक्टरना इथे असतं, काय ट्रॅक्टरना इथे असतं. काय ट्रॅक्टर मित्रांनो क्लच न्यूट्रल न करता क्लच दाबूनच चालू होतं. पण मित्रांनो काही ट्रॅक्टरना न्यूट्रल करावा लागतो. हा आपण न्यूट्रल केला. तर स्टार्टिंगला फक्त क्लच दाबून आपल्याला ट्रॅक्टर न्यूट्रल करून घ्यायचं आहे. आपल्याला ट्रॅक्टरला 4 व्हीलर सारखंच असतं. हा बघा, हा सेल्फ, हे चावी, हे तुम्हाला काढून दाखवतो मी. ही चावी आपण इथे घालायची असे. पहिला सेफ घ्यायचे, पहिली एकदा घ्यायचे, पहिला स्विच ऑन करायचा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मीटर ऑन झालेला आहे. तर आपल्याला मीटरमध्ये लाईट लागल्यानंतर आपल्याला क्लच दाबून ठेवायचं मित्रांनो, क्लच सोडायचं नाही. क्लच दाबून ठेवल्यानंतर आपल्याला एक सेल्फ घ्यायचे. हे बघा मित्रांनो, ट्रॅक्टर चालू झालेला आहे. कसं चालू केलं तर आपण हे बघा, क्लच दाबायचं, गिअर न्यूट्रल करायचं आणि सेल्फ मारायचं. मी तुम्हाला बंद करून दाखवतो. हा ट्रॅक्टर आपण बंद केला. तर परत एकदा मित्रांनो दाखवतो. हा समजा आपण फर्स्ट गिअरमध्ये आहे. तर आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम हा ट्रॅक्टर न्यूट्रल करून घ्यायचा आधी. हा ट्रॅक्टर आपण न्यूट्रल करून घेतलो तर हा चावी लावायची, हा पहिला सेल्फ मारायचा आणि त्यानंतर आपण स्विच गाडी चालू करायची. त्या मित्रांनो चालू झालेली आहे गाडी. तर आता चालू झाल्यानंतर काय करायचं, सर्व मित्रांना प्रश्न पडलेला असतो. आपण क्लच तर दाबून ठेवलेला असतो मित्रांनो. हे बघा, मी क्लच दाबून ठेवायचं आहे. आता मी क्लच दाबून ठेवलो. आपल्याला गाडी
तर काही मित्र ट्रॅक्टर चालवताना खूप नवीन असतात, त्यांना जास्त माहीत नसतं, तर त्यांनी हायमध्ये चालवायचं नाही मित्रांनो गाडी. आपल्या ट्रॅक्टरला मिडियम गेअर असला तर मिडियममध्ये चालवायचं आहे, लो गेअर असला तर लो गेअर चालवायचा आहे. काही ट्रॅक्टरना मिडियम गेअर नसतो, डायरेक्ट लो गेअर असतो. तर मी लोवर टाकलं आहे, म्हणजे सर्व ट्रॅक्टरला लो गेअर असतो, लोमध्ये टाकायचं आहे. हे सर्व मित्रांनो क्लच दाबून करायचं आहे. तर हे बघा, हा फर्स्ट, हे मध्ये न्यूट्रल. सध्या आपण गाडी इथे आहे, न्यूट्रलला आहे सध्या. हे बघा इथून पाहू शकता. तर आपल्याला ह्या साईडला घ्यायचा आहे, म्हणजे इथे घ्यायचं. इथे घेतल्यानंतर आपल्याला पुढे सरकावं लागेल. हा पुढे फर्स्ट पडला मित्रांनो, लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. आता सध्या आपण इथं न्यूट्रलमध्ये आहोत. हे बघा, आपण सध्या इथे न्यूट्रलमध्ये आहोत. तर आपल्याला ह्या साईडला घ्यायचं आहे आणि पुढे ढकलायचा आहे. हा पडला फर्स्ट, म्हणजे पहिला गिअर. मग परत आपल्याला दुसरा घ्यायचा म्हणला तर क्लच दाबूनच ठेवायचा आहे मित्रांनो. ट्रॅक्टर चालू आहे, तर आपल्याला सध्या न्यूट्रल आहे. तर सध्या आपल्याला नक्षीने इथे यायचं आहे, परत मध्ये यायचं आणि परत ह्या साईडला दाबून परत इकडे घ्यायचं. ह्या नक्षीप्रमाणे काम करायचं मित्रांनो. हा पडला सेकंड गिअर. आता त्याच्या पुढेच सरळ तिसरा गिअर आहे. हे बघा, त्याच्या पुढेच हा तिसरा गिअर पडला, तिसरा गिअर एंगेज झाला. तर न्यूट्रल करा मित्रांनो. परत आपण न्यूट्रल केलो. तर आता रिवर्स कसं घ्यायचं, क्लच दाबूनच धरायचं मित्रांनो. सध्या इकडे घेऊन इकडे घ्यायचं. तसंच बघा, हे इकडे घेतलं, रिवर्स घेतला, तर आपण ट्रॅक्टर रिवर्स चालला. हे बघा मित्रांनो. तर एक मित्रांनो लक्षात घ्या, आपण ट्रॅक्टर ज्यावेळेस चालू केलो त्यानंतर आपण फर्स्ट गिअर टाकला, तर काय करायचं मित्रांनो, आपल्याला रेस करायची नाही. रेस न करताही ट्रॅक्टर फोर व्हीलर पुढे जाऊ शकतात, मागे येऊ शकतात, रेसची गरज नसते. तर आपल्याला काय करायचं आहे, क्लच लक्षात घ्या मित्रांनो, क्लचवरच पूर्ण ट्रॅक्टर असतं, क्लचवरच खेळ असतो सगळा. क्लच सोडताना सावकाश सोडायचं. एकदम सोडला तर ट्रॅक्टर बंद पडू शकतो मित्रांनो, झोला बसू शकतो. तर त्यामुळे सावकाश क्लच सोडायचं मित्रांनो. सावकाश क्लच सोडलं की ट्रॅक्टर आपोआप जातो. रेस करायची गरज नाही मित्रांनो. आणि परत आपण ज्यावेळेस काम झालं आपल्याला क्लच धरायचा आहे, क्लच सोडताना सावकाश सोडायचं, पण धरताना पटकन धरायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, सोडताना सावकाश सोडायचं, पण धरताना पटकन क्लच धरायचा. आता मी तुम्हाला डेमो दाखवतो. हे बघा, आपण ट्रॅक्टर चालू करतो, न्यूट्रल करतो. न्यूट्रल नव्हता, हा न्यूट्रल केला. हा मित्रांनो, आपण ट्रॅक्टर चालू केला. तर हे बघा, हा मी टाकला फर्स्ट गिअर. लक्षात घ्या मित्रांनो, कुठे आहेत आपण, सध्या न्यूट्रलला आहेत. हे बघा, तर आपल्याला फर्स्ट गिअर टाकायचा. आपण त्या साईडला गेलो, आता पुढे धकलावं लागेल. आता आपण पुढे धकलो, तर पुढे धकलो. आता मी क्लच धरलेला आहे, मी क्लच सोडतोय बघा. हे बघा मित्रांनो, ट्रॅक्टर आपोआप पुढे जात आहे. मी रेस केलेला नाही, रेस करायची गरज नाही मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो. आता ट्रॅक्टर आपल्याला थांबवायचं आहे, तर आपण क्लच धरायचं. पहिल्यांदा क्लच धरला तर ट्रॅक्टर पाठीमागे जातो, त्यामुळे आपल्याला लगेच ब्रेक धरायचं. लक्षात घ्या मित्रांनो. हे बघा, आता ट्रॅक्टर क्लच धरून मी लगेच ब्रेक धरायचा. हा ब्रेक असतो. हा मित्रांनो, हा ब्रेक हा टायरचा असतो आपल्या उजव्या साईडचा, आणि डाव्या साईडचा ब्रेक डाव्या साईडचा असतो मित्रांनो. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो मी. डावा ब्रेक डाव्या चाकासाठी आणि उजवा ब्रेक उजव्या टायरासाठी. लक्षात घ्या मित्रांनो. आता आपल्याला दुसरा गिअर घ्यायचा आहे. आपण पहिल्यांदा सोडताना मित्रांनो सावकाश क्लच सोडा, काही गडबड नसते. हा पहिला गिअर असतो, लो मुळे असल्यामुळे सावकाश चाललो मित्रांनो. तर आपल्याला सेकंड घ्यायचं. हे घे मित्रांनो, आपण घेतलो. लक्षात घ्या बघा, परत फर्स्टमध्ये होता, परत न्यूट्रल केला, परत सेंटरमध्ये आणला, आणि परत इकडं सेकंड टाकला, म्हणजे दुसरा गिअर टाकला. तर मित्रांनो हे बघा, ट्रॅक्टर थोडं चाललंय पुढे. बघा मित्रांनो, पाहू शकता. तर आपल्याला तिसरा गिअर टाकायचा. आता आपण सध्या 2 नंबरमध्ये दुसऱ्या गिअरमध्ये येतो. आता तिसरा सरळ पुढे आहे. हे बघा, मी क्लच धरला, लगेच आपण तिसरा टाकला. हे बघा मित्रांनो, पुढे ट्रॅक्टर जात आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. बघा, क्लचवरच खेळ असतो मित्रांनो. जर क्लच सोडताना सावकाश सोडायचा आणि धरताना मात्र पटकन धरायचा. लक्षात घ्या. तर लक्षात आलं मित्रांनो, हे अशा पद्धतीने करायचं. आता इतके वेळ मी तुम्हाला लोमध्ये ट्रॅक्टर दाखवलं. तर काही कामे लोमध्ये असतात, काही कामे मिडियममध्ये असतात. आता समजा रोटावेटर, समजा नांगर, हे लोमध्ये असतात. मिडियममध्ये थोडं पेरणी यंत्र, कुळव, अशा पद्धतीनं. हायमध्ये मित्रांनो एखाद्या दिवस पेरणी पण करू शकतो, आणि रोडवर चालताना वगैरे हायमध्ये आपण वापरू शकतो, ट्रॉली काम वगैरे. तर आता मित्रांनो मी तुम्हाला हायमध्ये चालवून दाखवणार आहे. तर मित्रांनो, हायमध्ये ट्रॅक्टर कसा असतो माहिती आहे का, फास्ट चालत असतो. फर्स्टमध्ये पण रिव्हर्स पण हाय चालत असतो. लोमध्ये काय असतं मित्रांनो, कोणतेही गिअर टाका सावकाश चालतंय. मिडियम टाकलं तर त्यापेक्षा थोडं फास्ट, आणि हाय टाकलं तर सर्वात फास्ट. असे कुठले पण गिअर तुम्ही, आता समजा हायमध्ये फर्स्ट घेतलो, तर फर्स्टमध्ये आता मिडियमपेक्षा जास्त पडणार फर्स्टमध्ये. तर तुम्हाला डेमोज करून दाखवतो मी. हे बघा, सर्व स्टार्टिंगला आपण क्लच दाबलं, क्लच दाबून सेल्फ घ्यायचा. पहिला सेल्फ घ्यायचा. पहिला सेल्फ मित्रांनो फक्त मीटरमध्ये स्लाईड लागते, कुठे चालत नाही. आणि दुसरा सेल्फमध्ये स्टार्ट होतो.
थांबा, न्यूट्रल नाही झालं, न्यूट्रल करतो. हां हे बघा मी न्यूट्रल केलं. हे बघा मित्रांनो ट्रॅक्टर चालू झाला आहे. आता आपण कुठे होता, लवमध्ये आपण होतो, ट्रॅक्टर लवमध्ये होतं. आता आपण ह्यामध्ये सावकाश सावकाश मित्रांनो, हे बघा मीडियम, हे न्यूट्रल, क्लच दाबूनच ठेवायचं मित्रांनो. क्लच न दाबता काही करायचं नाही. हे आपण हायमध्ये घेतलो, हे आपण हायमध्ये घेतलो. तर आता हा गेअर न्यूट्रलमध्ये आहे. तर आपल्याला कसं करायचं आहे, फर्स्टमध्ये घ्यायचं आहे. तीच पद्धत मित्रांनो, फर्स्टमध्ये घेतलो. हे बघा आता क्लच सेटिंग मित्रांनो सोडताना सावकाश सोडायचं. हे बघा, हे बघा मित्रांनो ट्रॅक्टर चालला आहे, दिसतंय का तुम्हाला? हे बघा पाठीमागे ट्रॉली आहे. हे बघा मित्रांनो सावकाश जायचं. तर आता एखाद्या दिवस आपल्याला रेसची गरज असते फास्ट जाताना. तर हे बघा मित्रांनो मी रेस दाबले, तर आता फास्ट जात आहे. तर मी डगर चढवतो मित्रांनो, मग दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण डगरीवरती ट्रॅक्टर चढवणार आहोत. हे बघा मित्रांनो क्लच पूर्ण दाबलेला आहे, ट्रॅक्टर सध्या स्टॉप आहे, पुढे डगर आहे. तर मित्रांनो सावकाश क्लच सोडायचं. हे बघा सावकाश सावकाश हाफ क्लच धरायचा मित्रांनो. हे बघा मित्रांनो आता एक टायर फिरतंय आणि दुसरा टायर फिरत नाही. तर आपण ह्या टायमिंगला आपण काय करायचं मित्रांनो, हे बघा आता मी क्लच सोडलो. क्लच सोडल्यानंतर काय करू मित्रांनो, हा टायर फक्त स्लिप मारतोय, लक्षात घ्या मित्रांनो. तर सर्व ट्रॅक्टरला हा एक घेर असतो मित्रांनो. हे बघा, हे बघा, हे पायात एक घेर असतो मित्रांनो, सर्व ट्रॅक्टरना असतो. तर आपल्याला काय करायचं, अशा वेळेस एक टायर फिरतो आणि एक टायर आदर फिरतो. तर काय मित्रांनो, चिखलात अडकल्यानंतर, एक दगड वगैरे कारीत अडकल्यानंतर तर तसा फिरू शकतो. तर अशा कंडिशन मित्रांनो सावकाश क्लच सोडायचं आपल्याला आणि पायातला घेर दाबायचा आहे थोडा. हे बघा मित्रांनो, हे घेर दाबला, ट्रॅक्टर आपण वरती आलं. हे बघा, तर ह्या गेअरमध्ये मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तर हे बघा स्टेअरिंग तर सर्वात सोपे मित्रांनो. आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडे आपल्याला स्टेअरिंग फिरवायचं असतं. समजा आपल्याला इकडे जायचं आहे, इकडे ट्रॅक्टर फिरवतो, इकडे जायचं आहे, इकडे फिरवतो, असं आहे मित्रांनो. हे बघा आता मी क्लच सोडलेला आहे आणि रेस धरलेला. तर आता सावकाश 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 आपल्याला फर्स्टमध्ये जायचं आहे. आता आपल्याला सावकाश सावकाश फर्स्टमध्ये घेतल्यानंतर थोडा चांगला रस्ता लागतो मित्रांनो. तर आपल्याला सेकंडमध्ये कसं घ्यायचं, तर सेकंडमध्ये तुम्हाला मी मित्रांनो दाखवतो कसं घ्यायचं. सोपी पद्धत, तीच पद्धत वापरायची आपल्याला. तर आपल्याला सावकाश थोडं रेस करायचं, थोडं ट्रॅक्टर पुढे जाऊ द्यायचं मित्रांनो. तर परत घेतल्यानंतर आपल्याला क्लच दाबायचा. क्लच दाबल्यानंतर मित्रांनो फर्स्टमधून आपल्याला ट्रॅक्टर सेकंडमध्ये घ्यायचं. ही प्रोसेस मित्रांनो फास्ट करायची असते, लगेच ट्रॅक्टर न थांबता करायची असते. हे बघा मित्रांनो आपण ट्रॅक्टर आता दुसऱ्या गिअरमध्ये फास्ट जात आहे. लक्षात घ्या मित्रांनो, फर्स्टमध्ये घेताना फर्स्टमधून सेकंडमध्ये घेताना मित्रांनो लगेच ही प्रोसेस फास्ट करायची आहे. मित्रांनो ट्रॅक्टर थांबवू द्यायचं नाही. तर आता आपल्याला तिसऱ्या गिअरमध्ये घ्यायचं, आपल्याला हा तिसरा गिअर. तर तीच प्रोसेस परत करायची मित्रांनो, क्लच दाबायची आपल्याला. क्लच न दाबता काहीच करायचं नाही मित्रांनो. हे बघा आता मी क्लच दाबलं, हा तिसरा गिअर टाकला. हे बघा पुढे ट्रॅक्टर जाते, तिसरा गिअर टाकला आपण. हे बघा शकता मित्रांनो तिसऱ्या गिअरमध्ये आपण ट्रॅक्टर फास्ट जात आहे. तर आपल्याला रेस करायची आता. हे बघा आपण रेस करतो, बघितलं मित्रांनो, रेस केल्यानंतर ट्रॅक्टर फास्ट जात आहे. तर मित्रांनो आता आपण पुढचे सगळे गिअर पाहिलेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आता हे बघा ट्रॅक्टर चालूच आहे मित्रांनो. आता तुम्हाला मी सांगणार आहे रिव्हर्समध्ये ट्रॅक्टर कसं घ्यायचं. आता आपण न्यूट्रल करायचं, मी सेकंडमध्ये होता गिअर, हा आपण न्यूट्रल केला. न्यूट्रल केल्यानंतर आपल्याला ह्या साईडला जायचं आणि इकडे रिव्हर्स यायचं आहे. हे बघा इकडे मी रिव्हर्स घेतलो. आता रिव्हर्स घेताना मित्रांनो सावकाश क्लच सोडायचं आहे. ट्रॅक्टर बघा पाठीमागे जात आहे. हे बघा लक्षात घ्या, हे बघा पाठीमागे जात आहे, सावकाश पाठीमागे जात आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा आता आपण फर्स्ट टाकला, तर तीच सेम प्रोसेस मित्रांनो आपल्याला क्लच दाबायचा. क्लच दाबल्यानंतर आपल्याला फर्स्टमध्ये घ्यायचं आणि परत सावकाश क्लच सोडायचा. हे बघा आपण सावकाश क्लच सोडला, थोडा रेस दिला, तर आता क्लच धरायचा. क्लच धरलो, परत आपल्याला सेकंड गिअर टाकायचा. लक्षात आलं मित्रांनो प्रोसेस कशी करायची. सोडताना मित्रांनो क्लच सावकाश सोडायचा आणि धरताना मित्रांनो क्लच फास्ट धरायचा. हीच सेटिंग असते मित्रांनो. आणि गिअर चेंज करते वेळेस पूर्ण क्लच दाबायचं मित्रांनो. हाफ क्लच धरायचा नाही, अर्धा क्लच धरायचा नाही. गिअरचा काम निघू शकतो मित्रांनो, गिअर खराब होऊ शकतात, ट्रॅक्टर खराब होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो पूर्ण क्लच दाबूनच आपल्याला गिअर चेंज करायचं.
हे बघा आता आपण सफाई रस्त्याला आलो तर आपल्याला रेस करायची गरज आहे. आता स्टेअरिंग बघा, स्टेअरिंगचं काम कसं असतं मित्रांनो. हे बघा आपण इकडे फिरवलो ट्रॅक्टर इकडे जातो. हे बघा लक्षात घ्या. आता आपल्याला डावीकडे जायचं, आपण डावीकडे रेस फिरवायचा. हे बघा टायर पाहू शकता तुम्ही मित्रांनो, डावीकडे वळायला आहे. पूर्ण ट्रॅक्टर पुढे जात आहे मित्रांनो. अरे स्टेअरिंगचं तर सर्वात सोपं आहे मित्रांनो, लहान बाळ पण करू शकतं. मित्रांनो तुम्ही पाहिला ट्रॅक्टर कसं चालवायचं. हे बघा मी ट्रॅक्टरवरतीच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा. जरा नवीन आहे मी, थोडं काही शब्द चुकले असतील तर माफ करा, अपशब्द आले असतील तर. मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. कसा मित्रांनो थोडा नवीन आहे त्यामुळे मी थोडा अडकळत आहे, मला सांभाळून घ्या. आणि थोडं जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा. आणखीन काही व्हिडिओ असेल तर मला कमेंटमध्ये मित्रांनो सांगा. मी असेच ट्रॅक्टरच्या पेरणी करणारे, खोळू करणारे असेच व्हिडिओ पूर्ण बनवणार आहे. तर मी पुढच्या व्हिडिओ ट्रॅक्टर कसा रिवर्स घ्यायचा व ट्रॉयलीचा रिवर्स कसा घ्यायचा हे मित्रांनो सांगणार आहे, रिवर्स ट्रॉयलीचा. ठीक आहे मित्रांनो.